नमस्कार मंडळी, नोकरी आणि केंद्र यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्र वित्त विभागामध्ये सहसंचालक व कोषागार विभाग कोकण जेडीएन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आले. यामध्ये मित्रांनो तुम्हाला जवळपास 179 जागी पदभरती करण्यात येणार आहे. त्याचबरोबर या व्हिडिओमध्ये संपूर्ण जाहिरात या ठिकाणी पाहणार आहोत. तर मित्रांनो, हा फॉर्म कसा भरला जातो याचा व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तो एकदा नक्की चेकआउट करा. त्याचबरोबर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. आजचा व्हिडिओ सुरू करूया. ओके, तर मित्रांनो, महाराष्ट्र वित्त विभाग यांच्या मार्फत सहसंचालक व कोषागार विभाग कोकण यांची या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. यामध्ये मित्रांनो तुम्हाला सहसंचालक व कोषागार विभाग यांच्या मार्फत मुंबई विभागा अंतर्गत येणाऱ्या ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग यासाठी या ठिकाणी पदभरती असणार आहे. पोस्टचं नाव असणार कनिष्ठ लेखापाल गट क या ठिकाणी पदभरती करण्यात येणार. त्याचबरोबर ह्या सगळ्या डिटेल्स तुम्हाला महाकोश.महाराष्ट्र.gov.in या वेबसाईटवर तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल. त्याचबरोबर तुम्हाला पे स्केल, पात्रता आणि सर्व माहिती या ठिकाणी पाहणार आहोत. म्हणजे मित्रांनो, पोस्ट असणार आहेत कनिष्ठ लेखापाल पोस्ट असणार आहेत 2023-24 ही या ठिकाणी जाहिरात आहे. वेतन 7व्या वेतन आयोगानुसार तुम्हाला 29,292 300 दरम्यान 179 जागी पदभरती करण्यात येणार आहे. त्याचबरोबर हा फॉर्म तुम्हाला 4/2/2025 पासून ते 6/3/2025 पर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. पेमेंट आहे मित्रांनो तुम्हाला 6/3/2025 पर्यंत तुम्हाला पेमेंट करायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला संवर्गनीय या ठिकाणी जे जागा असतात ते पाहणार आहोत. अनुसूचित जातीसाठी मित्रांनो तुम्हाला सर्वसाधारण 9, महिला 10, खेळाडू 2, माजी सैनिक 5, अंशकालिक पदवीधर 3, प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त 2, अंश जमातीसाठी सर्वसाधारण 5, महिला 4, खेळाडू 1, माजी सैनिक 2, अंशकालिक पदवीधर 1, प्रकल्पग्रस्त 1 जण पदभरती असतात. भटक्यासाठी सर्वसाधारण 2, महिला 2, माजी सैनिक 1, अंशकालिक कर्मचारी 1 जण पदभरती असणार आहेत. भटक्यासाठी सर्वसाधारण 2, महिला 2, माजी सैनिक 1, अंशकालिक पदभरती असणार. त्याचबरोबर भटक्यासाठी ह्यासाठी मित्रांनो तुम्हाला सर्वसाधारण 1, महिला 2, माजी सैनिक 1 आणि अंशकालिक पदवीधराची पदभरती करण्यात येणार आहे. त्याचबरोबर पुढचा घटक आहेत विमुक्त जाती गट ड सर्वसाधारण 2, महिला 1, माजी सैनिक 1 पदभरती असणार आहे. त्याचबरोबर इतर मागासवर्ग ओबीसीसाठी सर्वसाधारण 11, महिला 11, खेळाडू 2, माजी सैनिक 5, अंशकालिक पदवीधर 4, भूकंपग्रस्त 1, प्रकल्पग्रस्त 2 पदभरती असणार. ईडब्ल्यूएस साठी सर्वसाधारण 8, महिला 6, खेळाडू 1, माजी सैनिक 3, अंशकालिक पदवीधर 2, प्रकल्पग्रस्त 1 पदभरती असणार. त्याचबरोबर एसीबीसी म्हणजे मराठा आरक्षणासाठी मित्रांनो तुम्हाला सेम ईडब्ल्यूएस गट असणार आहे. सर्वसाधारण 8, महिला 6, खेळाडू 1, माजी सैनिक 3, अंशकालिक कर्मचारी 2 आणि प्रकल्पग्रस्त पदभरती असणार. त्याचबरोबर ओपन अराखीवसाठी मित्रांनो सर्वसाधारण 9, महिला 9, खेळाडू 2, प्रकल्पग्रस्त 5, अंशकालीन कर्मचारी 3, भूकंपग्रस्त 1, प्रकल्पग्रस्त 2 पदभरती असणार आहेत. त्याचबरोबर अनाथांसाठी सर्व समानता आरक्षणासाठी 2 जागा आणि दिव्यांगासाठी 7 जागी पदभरती करण्यात येणार आहे. तर मित्रांनो, हा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा प्रोफाईल निर्मित करायचे आहे. अर्ज सादर आणि परीक्षा शुल्क तुम्हाला या ठिकाणी भरायचे. त्याचबरोबर तुम्हाला हा फॉर्मवरती तुम्हाला 3 एक्झामसाठी टाकायचे आहेत. त्यापैकी एक एक्झामसाठी तुम्हाला या ठिकाणी मिळू शकतो. हा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला फोटो आणि सही अपलोड करायचा आहे, जो की फोटोची साईज 3x5 ते 4x5 सेंटीमीटर अपलोड असणं आवश्यक राहणार आहे. आणि सही मित्रांनो तुम्हाला 140x180 पिक्सेलच्या दरम्यान तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचे आहे. त्याचबरोबर मित्रांनो काही डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत की जेणेकरून ही एक्झाम आहे ती TCS मार्फत घेण्यात येणार आहे. यामध्ये SSC, वयाचा पुरावा, जन्माचा पुरावा, शैक्षणिक अर्हता, टंकलेखन, MSCIT, राखीव प्रवर्ग असल्यास, EWS नॉन क्रिमिनल, माजी सैनिक दिव्यांग असल्यास, खेळाडू अनाथ, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन असल्यास, विवाह स्त्री नावमध्ये बदल असल्यास, डोमासेल, कर्नाटक सीमा असल्यास त्याचं प्रमाणपत्र, मराठी भाषेचे नॉलेज, लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र, आत्महत्याग्रस्त पालक पुरावा आणि स्वातंत्र्य सैनिकाचे पुरावा पैकी तुमचे जे योग्य डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्हाला अपलोड करायचे. तर मित्रांनो फी असणार आहे. मित्रांनो फी ओपनसाठी 1000 रुपये फी असणार आहे आणि कास्टसाठी 900 रुपये फी असणार आहे. फी मित्रांनो नॉन रिपेड असणार आहेत. फी ऑनर फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला डेबिट कार्ड, नेट बँकिंग किंवा युपीआयवर तुम्ही या ठिकाणी पेमेंट करू शकता. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला कॉम्प्युटर बेस तर या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला परीक्षेचे स्वरूप असणार आहेत. यामध्ये मित्रांनो तुमचं परीक्षेचे स्वरूप असणार आहेत. मराठी 25 प्रश्न 50 गुण, इंग्रजी 25 प्रश्न 50 गुण, सामान्य 25 प्रश्न 50 गुण
आणि बौद्धिक चाचणी 25 प्रश्न 50 असे 100 प्रश्न 200 गुणाची एक्झाम होणार आहेत. 120 मिनिटं वेळ तुम्हाला या ठिकाणी असणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला पास होण्यासाठी मित्रांनो किमान 85% गुण या ठिकाणी तुम्हाला मिळवायचे आहे. त्याचबरोबर तुम्हाला TCS द्वारे तुमची या ठिकाणी एक्झाम घेण्यात येणार आहे. त्यामुळे TCSचा जो नॉर्मलायझेशनची प्रोसेस आहे तुम्हाला या ठिकाणी फॉलो करायची आहे. त्याचबरोबर अभ्यासक्रम सुद्धा या ठिकाणी डिटेलमध्ये देण्यात आले आहेत. तुम्ही या ठिकाणी चेकआउट करू शकता. पात्रता बिल पात्रता भारतीय नागरिक असं आवश्यक, मराठी भाषेचं नॉलेज, त्याचबरोबर डोमेसाईल हा महाराष्ट्रातून असावा. वयोमर्यादा वयोमर्यादा असणार 19 ते 38 वर्ष तुम्ही अप्लाय करू शकता. कास्ट तारीख 63 वर्ष तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. शैक्षणिक अर्थ शैक्षणिक अर्थ असणार आहे तुमचं कोणत्याही शाखेची डिग्री असल्यास तुम्ही अप्लाय करू शकता. आणि तांत्रिक अर्थामध्ये तुम्हाला इंग्लिश 40 आणि मराठी 30 टायपिंग असणं आवश्यक राहणार आहे. त्याचबरोबर संगणक अर्थामध्ये तुमचं MSc किंवा CCC तुमचं चालू शकतो. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरती सर्व आरक्षण असणार आहे जे की शासकीय नियमानुसार महिला आरक्षण, खेळाडू आरक्षण, दिव्यांग आरक्षण, अनाथांचं आरक्षण, माजी सैनिकांचं आरक्षण, प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त आरक्षण, टंकलेखनाची एक सूट आहे मित्रांनो जे की माजी सैनिकांसाठी असणार आहे. माजी सैनिकांच्या ज्या जागा आहेत त्यांना जॉईनिंग नंतरचे 2 वर्षामध्ये तुम्हाला या ठिकाणी द्यायचं आहे. त्याचबरोबर सर्व आरक्षण या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी देण्यात येणार आहे. त्याचबरोबर जे डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट्स या ठिकाणी व्हेरिफिकेशनसाठी सुद्धा या ठिकाणी तुमचं घेण्यात येणार आहे. ओके, तर ही होती मित्रांनो महाराष्ट्र कोकण विभागांमध्ये पदभरती. व्हिडिओ कसा आवडेल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.